प्रियंका गांधी सध्या काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या रोलमध्ये येण्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश आणि त्यानंतर हिमाचल प्रदेश, आता कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा सभांचा धडाका लावलेला आहे। कधी प्रियंका गांधी जंतर मंतरवर बसल्या कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी जातात, तर कधी प्रियंका गांधी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जातात। या सगळ्या घडामोडी घडत असल्यामुळे प्रियंका गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं अशी मागणी आता काँग्रेसमधील अनेक नेत्यांकडून केली जाते। त्यातच सोनिया गांधी यांनी सुद्धा रायपूरच्या अधिवेशनामध्ये निवृत्तीचे संकेत दिले आहेत। त्यामुळे प्रियंका गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्व करण्याची गळ घातली जाते। यामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या रायपूरच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिले। त्यातच दुसरीकडे राहुल गांधी यांची खासदारकी सुद्धा रद्द झाली आहे। त्यांच्यावरती मानहानीचा जो खटला दाखल झाला होता, त्या खटल्या प्रकरणी त्यांना सुरत न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आणि त्या प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयामध्ये सुद्धा अपील केलं। मात्र उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांना दिलासा दिलेला नाही। त्यामुळे राहुल गांधी यांना 6 वर्ष आता निवडणूक लढवता येणार नाही। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर प्रियंका गांधी यांच्या हाती काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा या सगळ्या कारणांमुळे येण्याची शक्यता वाढलेली आहे। राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली, त्यामुळे प्रियंका गांधी यांनी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी अशी सुद्धा आता गळ घातली जाते। सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून सुद्धा, कारण रायबरेली हा गांधी घराण्याचा मूळ मतदारसंघ आहे, त्यामुळे या ठिकाणाहून सुद्धा प्रियंका गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी सुद्धा मागणी केली जाते। या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आधी प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशमध्ये मैं लड़की हूँ लड़ सकती हूँचा नारा दिला होता। त्यानंतर त्यांनी अक्षरशः उत्तर प्रदेश पिंजून काढला होता। मात्र उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात सत्ता मिळवण्यात काँग्रेसला यश मिळालं नसलं तरी सुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार करत भाजपची सत्ता अक्षरशः उलथून टाकली। आता प्रियंका गांधी कर्नाटकमध्ये आक्रमकपणे सभा घेत आहेत, त्यामुळे हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकमध्ये प्रियंका गांधी पक्षाला यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रियंका गांधी यांच्यात आम्हाला इंदिरा गांधी दिसत असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलंय। याआधी सुद्धा अनेक नेत्यांनी सुद्धा प्रियंका गांधी यांच्यामध्ये इंदिरा गांधींची छबी असल्याचं म्हटलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा हा विषय पुढे आल्यानंतर या मुद्द्यावरती प्रियंका गांधी यांनी सुद्धा म्हटलंय की माझी तुलना इंदिरा गांधींशी केल्यानंतर माझी जबाबदारी आणखीन वाढलेली आहे। यहाँ पे जब मुझे कहते हैं कि मैं इंदिरा अम्मा जैसी एक नई इंदिरा अम्मा हूं, ये हल्की बात नहीं है बहनों और भाइयों, ये हल्की बात नहीं है। जब आप ऐसे कहते हैं तो मुझे अपनी जिम्मेदारी का एहसास होता है, क्योंकि आप उस महिला को याद कर रहे हैं जो 40 साल से पहले ही गुजर चुकी हैं, शहीद हो गई देश के लिए। प्रियंका गांधी सध्या काँग्रेसच्या महासचिव पदावर आहेत। त्यांच्या खांद्यावर 2019 मध्ये महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली। त्यातच आता राहुल गांधी यांची गेलेली खासदारकी आणि सोनिया गांधी यांनी दिलेले निवृत्तीचे संकेत प्रियंका गांधी यांच्यासाठी मोठी संधी असणार आहे अशी चर्चा सध्या काँग्रेसमध्ये रंगली आहे। या संदर्भात म्हणजेच प्रियंका गांधी या काँग्रेसचं नेतृत्व करू शकतात का याविषयी आम्ही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी बातचीत केली। यावेळी हेमंत देसाई म्हणाले, प्रियंका गांधी अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत। त्यांना 2019 मध्ये काँग्रेसचं महासचिव करण्यात आलं। गेल्या वर्षी त्यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशची निवडणूक लढवली, पण तिथे काँग्रेसला अपयश आलं। त्यापूर्वी प्रियंका गांधी यांनी फक्त अमेठी आणि रायबरेलीमध्येच या 2 ठिकाणीच प्रचार केला होता। मात्र उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना अपयश आलं असलं तरी सुद्धा प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार करत हिमाचल प्रदेशची निवडणूक जिंकली। याचा अर्थ ज्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जीव ओतून काम करतात तिथं प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाला विजय मिळाला आहे। एवढंच नाही तर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात कुठल्याही प्रकारचं भांडण नाही, मात्र भाजप त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे सध्या कुठेतरी प्रियंका गांधी काँग्रेसचं नेतृत्व करतील अशी शक्यता मला वाटत नाही, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितलंय।
सोनिया गांधी यांनी दिलेले निवृत्तीचे संकेत आणि राहुल गांधी यांची गेलेली खासदारकी अशा दुहेरी संकटात प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला 2024 मध्ये यश मिळालं तर प्रियंका गांधी यांना दुसरी इंदिरा अम्मा ठरण्याची मोठी संधी असणार आहे। प्रियंका गांधी दुसऱ्या इंदिरा अम्मा ठरणार का याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तुम्ही आमच्या फेसबुक पेजला लाईक करा। तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्ही ट्विटरवर सुद्धा आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला ट्विटरवर फॉलो करू शकता। अनेक अपडेट आम्ही ट्विटरवर टाकत असतो, त्यामुळे ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। त्याबरोबरच आमची वेबसाईट आहे www.maxmaharashtra.com। या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळ्या तज्ञांचे लेख वाचायला मिळतील, वेगवेगळे ग्राउंड रिपोर्ट वाचायला मिळतील। त्यामुळे तुम्ही आमच्याशी जोडून राहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।